नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य ॲनालिसिसच्या पुढच्या टेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिकवरचे प्रश्न पाहणार आहोत, ज्या प्रश्नांचं शक्यतो आपण तयारी करत नाही किंवा जे टॉपिक खूप आपण काय म्हणू शकतो थोडेसे स्टॅटिक नाही आहेत, डायसी आहेत, कन्सेप्ट लवकर क्लिअर होत नाही किंवा जे कुठून वाचावा हा खूप लवकर अंदाज येत नाही, ते आहे कृषी परिस्थितिकी. तर चला आपण सुरू करूया आजच्या टेस्टपासून. आजचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सुरू करूया आजच्या टेस्टपासून. पहिला प्रश्न आहे परिस्थितिकीय शेती. आता सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, परिस्थितिकीय शेतीला आपण इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चर असं सुद्धा म्हणतो. हा शब्द लक्षात ठेवा. आपण काय म्हणतो? इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चर. इंग्लिशमधले शब्द सुद्धा तुम्हाला सांगत राहतो. तर परिस्थितिकीय शेती ही डॅश डॅश प्रकारातील पीक उत्पादन पद्धती आहे. 2014 हा प्रश्न आला होता. आता इथं लक्षात घ्या, या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय होतं की हे सरळ आपल्याला कुठेही दिलेलं नसतं, स्पष्ट डेफिनेशन दिलेली नसती. तर ज्यावेळेस स्पष्ट डेफिनेशन दिलेली नसती आणि तुमच्या डोक्यामध्ये इकॉलॉजी या शब्दाबद्दलचा कन्सेप्ट क्लिअर आहे, मग अशा वेळी तुम्ही काय करायचं, बऱ्याचदा या प्रकारच्या प्रश्नांमध्ये वरीलपैकी सर्व हा पर्याय खूप जास्त पद्धतीने करेक्ट ठरतो. आता पहा, इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चरमध्ये काय काय येऊ शकतं? बहुस्तरीय, बरोबर आहे. मल्टी टियर क्रॉपिंग होऊ शकतं. बहुघडीय, हे पण करेक्ट आहे. बहुउपयोगी, हे तर करेक्ट आहे. इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चरचे खूप सगळे फायदे आहेत, सो हे सुद्धा करेक्ट आहे. आणि सर्वसमावेशक, क आणि ड. समजा तुम्ही पहिल्या दोन पॉईंटबद्दल क्लिअर नाहीत, मात्र क आणि ड बद्दल क्लिअर आहात. कारण काय, तर खरं आहे की इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चरचे खूप सगळे फायदे. सो क हा मुद्दा असायलाच हवा. जर क मुद्दा असायला हवा तर पहिलं ऑप्शन ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल, दुसरं ऑप्शन ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. अ ब क आणि अ ब क ड यामध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे. याचा अर्थ काय झाला? अ आणि ब आहे, अ आणि ब आहे, क आणि ड. सो ऑब्व्हियस काय की हे सर्वसमावेशक सुद्धा आहे, कारण इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चरचा लॉंग टर्ममध्ये खूप मोठा फायदा होतो. या सोयीनं करेक्ट उत्तर येतं अ ब क आणि ड. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला पर्याय माहीत नसतात किंवा तुम्ही अर्धवट पर्यायांबद्दल शुअर असता, त्यावेळी तुम्ही या एलिमिनेशन मेथडचा वापर करून तुमची उत्तरं सोडवू शकता. या ठिकाणी आपण चारही पर्यायांपैकी सगळ्यात शुअर होतो बहुउपयोगी, आणि बहुउपयोगीच्या आधारावरती पहिले दोन ऑप्शन अ आणि ब कॅन्सल होतात, क आणि ड राहतं. आणि क आणि ड मध्ये सोपा फरक आहे. क पर्यायामध्ये 3 मुद्दे येतात, अ ब आणि क, आणि ड मध्ये येतं अ ब क ड. तर प्रश्न उठतो की ड करेक्ट आहे की नाही. हे खरं आहे. इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चर हे सर्वसमावेशक आहे, हे महत्त्वाचं आहे. पहिला प्रश्न. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, त्याचा ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. दुसरा प्रश्न आहे, तो आपण पाहूया. त्या अगोदर काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन पहिल्या प्रश्नाबद्दल. इथं लक्षात घ्या, परिस्थितिकीय शेतीला इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणलं जातं. या इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चरमध्ये काय, यंत्राचा आणि यांत्रिकीकरणाचा वापर खूप कमी असतो, मेकॅनायझेशन कमी असतं. मशागतीची तीव्रता, इंटेन्सिटी ऑफ टिलेज, ही सुद्धा खूप कमी असते. शाश्वत व निरोगी अन्न उत्पन्न करण्यासाठी इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चरचा उपयोग केला जातो. जमीन आणि पाणी याच्या संवर्धनावर जास्तीत जास्त भर दिला जातो. खते आणि पेस्टिसाईडचा न वापर करण्यावरती भर असतो. तर जैवविविधता राखणं व स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं, हे याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं या पर्टिक्युलर पहिल्या इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चरचं. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पुढील दोन विधानांपैकी योग्य विधान कोणतं आहे? वनस्पती वितरण हे प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित आहे. बघा, आता महत्त्वाचा मुद्दा. त्यांनी जर म्हणलं असतं की वनस्पती वितरण हे मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित आहे, तर मान्य झालं असतं. पण त्यांनी काय सांगितलं, त्यांचं म्हणणं आहे की जे डिस्ट्रीब्युशन आहे, प्लांटचं डिस्ट्रीब्युशन, हे प्लांटचं डिस्ट्रीब्युशन मेनली सॉईल सायन्सवर डिपेंड आहे. तर हे चूक आहे. सॉईलसोबतच खूप सर्व घटक प्लांटच्या डिस्ट्रीब्युशनसाठी, वनस्पतीच्या वितरणासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे पहिलं वाक्य चूक ठरतं. लक्षात ठेवा, इथं काही महत्त्वाचे शब्द जसे की प्रामुख्याने, हा शब्द इथं महत्त्वाचा ठरतो. तर लक्षात ठेवा, इथं वनस्पतीच्या वितरणावर सगळ्यात महत्त्वाचे घटक पाडणारे मृदा ही महत्त्वाचं घटक आहे. मात्र मृदा ही एकमेव सर्वात महत्त्वाची घटक नाही आहे. तर एक लक्षात घ्या, वनस्पतीच्या वितरणावर वातावरणाचा सर्वात मोठा परिणाम असतो, वातावरण. आणि या वातावरणामध्ये पर्जन्य हा सर्वात महत्त्वाचा गुणकारी घटक असतो. लक्षात ठेवा, जर या ठिकाणी मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या ऐवजी वातावरणीय परिस्थिती व पर्जन्य यांचा उल्लेख असला असता तर पहिलं वाक्य करेक्ट ठरलं असतं. त्यामुळे पहिलं वाक्य चूक ठरतं, कारण यांनी प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर चर्चा केलेली आहे.
मग जर पहिलं ऑप्शन चूक असेल तर पहिलं ऑप्शन कॅन्सल होईल, सोबत दोन्ही ऑप्शन हे सुद्धा कॅन्सल होईल. मग इकॉलॉजी हा शब्द आईस्कॉम वरून आलेला आहे, ज्याचा अर्थ ठिकाण होतो, ज्याचा अर्थ होतो राहण्याचं ठिकाण, आणि हा लॅटिन शब्द आहे. आता लक्षात घ्या, ऑइकॉस वरून आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे खरं आहे की इकॉलॉजी हा शब्द काय आहे, हा ऑइकॉस या शब्दावरून आलेला आहे. ऑइकॉस प्लस लोगोज. ऑइकॉसचा अर्थ काय होतो, ऑइकॉसचा अर्थ होतो घर, लोगोसचा अर्थ होतो अभ्यास. सो या दोन्हीवरनं सुद्धा आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इकॉलॉजी या शब्दाचे सगळ्यात अगोदर वापर कोणी केलेला आहे, अर्न्स्ट हेकेल यांनी या शब्दाचा सर्वात अगोदर वापर केला आहे, आणि हा वापर त्यांनी 1866 मध्ये केला होता. मग या वाक्यात काय चूक आहे, तर लक्षात घ्या, ऑइकॉस हा शब्द लॅटिन नाहीये, हा शब्द ग्रीक आहे. नॉर्मली आपण जेव्हा कोणताही चॅप्टर वाचताना त्यामध्ये घाई करतो, समजून घेऊन वाचत नाही, स्लो वाचत नाही, त्यावेळेस आपल्याला छोटे छोटे उत्तरं कशी चुकतात त्यावरनं हे प्रश्न आपल्याला कळतं. आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही हे क्लेम नाही करू शकत की एवढा सोपा प्रश्न कसं काय विचारला गेला, एवढं आम्ही कसं लक्षात ठेवतो. तुम्हाला इकॉलॉजी ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. आजच्या घडीला इकॉलॉजी हा परवलीचा शब्द आहे, मग तो लॅटिन आहे का ग्रीक आहे याबद्दल तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. हा पहिला. दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, जास्त पाणी, कमी पाणी आणि पीक पद्धती. लक्षात घ्या, जास्त पाणी, कमी पाणी आणि पीक पद्धती यानुसार भारत देश हा किती कृषी हवामानात विभागला गेलेला आहे. तर लक्षात घ्या, 2019च्या मुख्यमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. या 3 पद्धतीनुसार जास्त पाणी, कमी पाणी आणि पीक पद्धती यानुसार भारत देश हा 15 कृषी हवामानात विभागला गेलेला आहे. या 15ला 15 कृषी हवामान विभागाची नावं आपल्या राज्याच्या मुख्य विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये आहेत, जे तुम्हाला कुठेही मिळून जाईल. ते 15ला 15 नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सोबत त्याचं विस्तृत विश्लेषणसुद्धा आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण लक्षात ठेवा, भारतामध्ये 15 कृषी हवामान विभागामध्ये डिव्हिजन करण्यात आलेलं आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. मग प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषी हवामान विभागामध्ये विभागलं गेलेलं आहे. मी आपल्याला 2 मुद्दे काय कळले, भारतामध्ये एकूण 15 कृषी हवामान विभाग आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. मग हे कशाच्या आधारावर विभागले गेलेले आहेत, तर पहा इथं लक्षात घ्या, तिसरा पर्याय करेक्ट आहे. पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती या 3 घटकांवर विभागले गेलेले आहेत. म्हणजे तुम्हाला 9 प्रकारांची नावं विचारली गेलेली नाही आहेत, त्यांच्याबद्दल डिटेल्डमध्ये सुद्धा विचारलं गेलेलं नाही आहे. तुम्हाला साधा प्रश्न विचारला गेलेला आहे, महाराष्ट्रामध्ये जे कृषी हवामानाचे 9 विभाग करण्यात आलेले आहेत, हे 9 विभागाचं विभागकरण करत असताना कोणत्या घटकांच्या आधारावरती केलेलं आहे, हे विश्लेषणसुद्धा तुम्हाला आपल्या ज्ञानदीपच्या मुख्यच्या पुस्तकामध्ये मिळेल. तरी लक्षात ठेवा, आपल्याला जी सवय असते खूप डिटेलमध्ये स्टडी करण्याची, डिटेलमध्ये स्टडी करा, मात्र डिटेलमध्ये स्टडी करण्याच्या अगोदर त्याचे जे बारकावे आहेत ते बारकावे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही बारकावे स्किप केले तर त्या ठिकाणी तुमची उत्तरं करेक्ट येणार नाही. तर पर्जन्य, मृदा प्रकार म्हणजे मातीचा प्रकार व वनस्पती या 3 घटकांच्या आधारावरती महाराष्ट्रातील 9 कृषी हवामान विभागांची वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न 2015ला विचारलेला प्रश्न आहे, हवामानाचे कोणते घटक हे पीक उत्पादन वा विविध लागवड पद्धती प्रभावित करतात. पहा, तापमान, ओलावा, वारा, प्रकाश. वारा, प्रकाश, भौगोलिक रचना व माती, जमिनीतील पाणी, जमिनीचे तापमान, पाऊस, माती. भौगोलिक रचना, समुद्र सपाटीपासून उंची, वारा आणि पाऊस. आता बघा, इथं लक्षात घ्या, तुम्हाला 4ही पर्याय वाचल्यानंतर तुमचं कन्फ्युजन होणार आहे. कारण काय, तुम्हाला सगळेच पर्याय सेम वाटतात, मग कॅन्सल काय काय करायचं. सगळ्यात मला इथं वाटतं भौगोलिक रचना, बरोबर आहे. या ठिकाणी भौगोलिक रचना या 2 गोष्टी, कारण भौगोलिक रचना ही आजच्या घडीला कारणीभूत ठरत नाही. हो, तिचा परिणाम आहे, मात्र हा परिणाम तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाहीये. का, कारण कशाबद्दल आपण विचार करतो, आपण या ठिकाणी विचार करतोय पीक उत्पादन व विविध लागवड पद्धती याबद्दल आपण विचार करतोय. त्यामुळे हे 2 पर्याय कॅन्सल करूया आपण. जमिनीतील पाणी, जमिनीचे तापमान, पाऊस आणि माती. मला सांगा, जमिनीमध्ये खूप जास्त पाणी आहे पण ते पाऊसच पडला नाही, तर जमिनीतील पाणी वाढेल की कमी होईल. सो ऑटोमॅटिकली 2 शब्दांमुळे हा सुद्धा ऑप्शन कॅन्सल होतो. करेक्ट ऑप्शन आहे तापमान, ओलावा, वारा आणि प्रकाश. या 4 घटकांमुळे
हे प्रभावित होतं. आता यात तापमान, ओलावा, वारा आणि प्रकाश यासोबत काही महत्त्वाचे आणखीन घटक आहेत जे मी तुम्हाला सांगतो, ज्यावर प्रश्न येऊ शकतो. ते घटक आहेत वातावरणातील आर्द्रता, म्हणजे काय, ह्युमिडिटी, आणि प्लस आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे वायूंचे प्रमाण. राईट. तर लक्षात ठेवा, हे 5 महत्त्वाचे घटक आहेत जे पिकाचं उत्पादन व यासोबतच लागवड पद्धती प्रभावित करतात. लक्षात ठेवा, 50% पीक उत्पादनावर वातावरणातील घटकांचा प्रमाण होतो. हे जे घटक आहेत तापमान, ओलावा, वारा, प्रकाश, वातावरणातील आर्द्रता आणि वायूचे प्रमाण, हे सरळ पीक उत्पादनावरती 50% परिणाम करतात. म्हणजे जर हे घटक योग्य असतील तर उत्पादन खूप जास्त प्रमाणात वाढू शकतं. जर हे घटक योग्य प्रमाणात नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणारं जे पिकामधलं उत्पादन आहे आणि ज्या लागवड पद्धती आहेत यांच्यामध्ये 50%नी घट होऊ शकते, 50%पेक्षा जास्त सुद्धा घट होऊ शकते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न आहे, हा थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, थोडासा टेक्निकल प्रश्न आहे, ज्याबद्दल आपण थोडंसं व्यवस्थित पाहणार आहोत. तर पहा, 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकानुसार, म्हणजे कशानुसार लॉंग डे, शॉर्ट डे आणि डे न्यूट्रल वनस्पती ठरविल्या जातात. म्हणजे एखादी वनस्पती लॉंग डे आहे, एखादी वनस्पती शॉर्ट डे आहे किंवा एखादी वनस्पती डे न्यूट्रल आहे, हे कशावरनं ठरतं. 2012ला विचारला गेलेला प्रश्न आहे. मी याबद्दल विस्तृत माहिती सांगणार आहे. तर लक्षात घ्या, बेसिकली हे कशावरती ठरतं, यापैकी कोणताही घटक वर नमूद नाही. म्हणजे काय, हे कशावर ठरतं, हे सूर्यप्रकाशावर ठरतं. सूर्यप्रकाश, आणि या सूर्यप्रकाशाला वनस्पती कोणत्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात त्यावर या झाडांचं वर्गीकरण केलं जातं. आपण याबद्दल परत एकदा थोडं विस्तृतपणे पाहूया. लक्षात घ्या, ही महत्त्वाची माहिती आहे. यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला आपल्या मुख्य विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये मिळेल. सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देण्याच्या गुणधर्मावरून वनस्पतींचे C3 व C4 अशा 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. काय निकष आहेत, ते कुठं आढळतात, म्हणजे त्यांचं ठिकाण कुठं आहे, दुसरं आहे त्यांची कार्यक्षमता कशी आहे, आणि उदाहरणं. तर C3 हे समशीतोष्ण, म्हणजे काय, सब ट्रॉपिकल भागामध्ये आढळतात. C4 हे विषुववृत्तीय भाग, म्हणजे काय, ट्रॉपिकल भागामध्ये आढळतात. यांची कार्यक्षमता कमी असते, यांची कार्यक्षमता जास्त असते. यामध्ये गहू, तांदूळ, कापूस व सूर्यफूल या महत्त्वाच्या वनस्पती येतात. तर C4 मध्ये मका, ऊस आणि ज्वारी या 3 महत्त्वाच्या वनस्पती येतात. इथं मी परीक्षेच्या सोयीनं तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सुचवू इच्छितो. ही जी खालच्या झाडांची नावं आहेत, ही नावं लक्षात ठेवा, यांच्यावरती नक्की प्रश्न येतो. खूपदा खाली दिलेल्या वनस्पतींपैकी कोणत्या वनस्पती C3 आहेत व कोणत्या वनस्पती C4 आहेत, या प्रकारचा प्रश्न नक्की येऊ शकतो. त्यामुळे ही नावं लक्षात ठेवा. आता आपण ज्या 3 प्रकारच्या वनस्पतींचा प्रश्न विचारला गेला त्याबद्दल आपण पाहूया. ज्या वनस्पती फूल निर्मिती प्रक्रियेवर, म्हणजे त्यांचं फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये सूर्यप्रकाशाचा परिणाम फारसा आढळत येत नाही, अशा वनस्पतींना तटस्थ वनस्पती किंवा डे न्यूट्रल वनस्पती असं म्हणतात. म्हणजे सूर्यप्रकाशाचा त्यांच्या फूल बनण्यावरती, परागकणावरती कोणताही परिणाम होत नाही, अशा सर्व वनस्पतींना आपण डे न्यूट्रल वनस्पती असं म्हणतो. मग तटस्थ वनस्पती किंवा डे न्यूट्रल वनस्पती कोणत्या आहेत? तंबाखू, काकडी, गुलाब आणि टोमॅटो. ज्या वनस्पतींना प्रतिदिन, म्हणजे रोज 12 तासांपेक्षा कमी सूर्यप्रकाश भरपूर ठरतो, त्यांना अल्पदिवस वनस्पती किंवा शॉर्ट डे प्लांट्स असं म्हणतात. 12 तासांपेक्षा कमी वनस्पती, यांचं एक्झाम्पल आहे कापूस, ज्वारी, सोयाबीन आणि मूग. तर ज्या वनस्पतींना दररोज 12 दिवसांपेक्षा जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो, त्यांना आपण दीर्घ दिवस वनस्पती, लॉंग डे प्लांट्स असं म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे ओट्स, बार्ली, गहू आणि कोथिंबीर. ही सुद्धा नावं लक्षात ठेवा. राज्यसेवा मुख्य परीक्षा एवढी सोपी नाही. तुम्हाला या गोष्टी सिलेक्टिव्हली खूप चांगल्या पद्धतीनं तयार कराव्या लागतील, कारण यांच्या आधारावरती प्रश्न येण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. चालेल. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, प्रकाश संश्लेषण, ज्याला आपण काय म्हणतो फोटोसिंथेसिस, व जास्त पाणी वापर क्षमता, योग्य तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान असताना कोणत्या वनस्पतीमध्ये आढळते? याचं उत्तर आपण जस्ट 2 मिनिटांपूर्वी पाहिलं आहे. हे C4 वनस्पतीमध्ये आढळते, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर डॅश आणि डॅश ही अनुक्रमे C4 आणि C3 वनस्पतीची उदाहरणं आहेत, जे आपण आता पाहिलेलं आहे. ऊस आणि शुगर बीट ही C4 आणि C3 वनस्पतीची उदाहरणं आहेत.
एक्झाम्पल लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात घ्या की इथं पहा, या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 2015ला सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि या ठिकाणी परत 2012ला. म्हणजे तुम्हाला आता परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, C3 वनस्पती, C4 वनस्पती आणि यासोबतच डे न्यूट्रल वनस्पती, लॉंग डे वनस्पती आणि शॉर्ट डे वनस्पती यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. या टॉपिकचं प्रिपरेशन तुम्हाला चांगलं करायचं आहे. सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स लक्षात राहणार नाहीत, मात्र तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढी एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 9. पिकांमध्ये सौर किरणांचा जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी पिकांची पेरणी कोणत्या दिशेनं करावी? बरोबर आहे. आता इथे लक्षात घ्या, ही जी पेरणी आहे पहा, हे तुम्हाला लक्षात येत असेल, असा सूर्य असतो. समजा हा पश्चिम भाग आहे, हा पूर्व भाग आहे, हा पश्चिम भाग आहे, बरोबर. आणि हा सूर्य या ठिकाणावर उगवतो आणि हा या बाजूला काय होतो, ऑटोमॅटिकली मावळतो. मग जर समजा तुम्ही पिकांची पेरणी या दिशेनं केली, कोणत्या दिशेनं, उत्तर दक्षिण दिशेनं केली, तर ऑटोमॅटिकली काय होतं, सूर्याची किरणं यावरती दिवसभर पडलेली असतात, म्हणजे सूर्याची किरणं जास्त मिळतात. जर तुम्ही अशी या पद्धतीनं केलं तर या झाडाच्या सावलीमध्ये इकडची झाडं झुकली जाऊ शकतात. त्यामुळे उत्तर दक्षिण दिशेने करावी. लॉजिक आहे, लक्षात ठेवा. पिकांमध्ये सौर किरणांचा जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी पिकांची पेरणी ही उत्तर दक्षिण दिशेने करावी. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणाऱ्या एन्झाईमच्या निर्मितीवर परिणाम होतो? कशाचा परिणाम होतो? तर सोपं आहे. कशावर परिणाम होतो? तर सरळ सरळ सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो. करेक्ट उत्तर आहे. 2016चा प्रश्न आहे. यासोबतच हे प्रकाश संश्लेषण जे फोटोसिंथेसिस आहे, त्या फोटोसिंथेसिसवर परिणाम करणारे घटक कोणते? तर लक्षात ठेवा, सूर्याची तीव्रता, ज्याला आपण सोलार इंटेन्सिटी असं म्हणतो. दुसरा घटक आहे सूर्याचे तापमान आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. इथं लक्षात ठेवा, हे 3 अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत ज्याच्या आधारावरती प्रकाश संश्लेषण मॅटर करतं. परत एकदा सांगतो, इथं प्रश्नाचा फोकस लक्षात घ्या. जे फोटोसिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल असणारे एन्झाईम्स आहेत यांना सूर्यप्रकाश मॅटर करतो, तर फोटोसिंथेसिस ओव्हरऑलसाठी सूर्याची तीव्रता, तापमान आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मॅटर करतं. प्रश्न क्रमांक 11. थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रकाश तीव्रता म्हणजे इथं आपण काय त्याला म्हणतो, लाईट इंटेन्सिटी किंवा इंग्लिशमध्ये सोलर इंटेन्सिटी. प्रकाश तीव्रता जिथं प्रकाश संश्लेषणाचा दर म्हणजे फोटोसिंथेसिसचा दर हा फक्त श्वसन क्रियेची गरज भागवण्या एवढा समान असतो, त्याला काय म्हणतात, तर त्याला भरपाई बिंदू असं म्हणतात. हा थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, त्यामुळे प्रश्न विचारला गेलेला आहे. याचा अर्थ काय होतो, झाडाला लागणारं जे ऑक्सिजन आहे हे जेवढं ऑक्सिजन लागतं तेवढाच कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, याला आपण भरपाई बिंदू असं म्हणतो. म्हणजे फोटोसिंथेसिसचा वेग हा श्वासोच्छवासाच्या वेगासोच्या बरोबरीने असतो. म्हणजे काय, फोटोसिंथेसिस इज इक्वल टू रेस्पिरेशन, ही महत्त्वाची बाब आहे. म्हणजे काय, प्रकाश संश्लेषणामार्फत आपण जेवढा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतो तेवढाच ऑक्सिजन आपण जेवढा कार्बन डायऑक्साईड आपण आतमध्ये घेतो तेवढाच ऑक्सिजन आपण काय करतो, रिलीज करतो. याला आपण म्हणतो भरपाई बिंदू. जेवढा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जाईल त्याच प्रमाणात ऑक्सिजन रिलीज केला जाईल, याला भरपाई बिंदू असं म्हणलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. पुढील 2 विधानांपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? आणखीन एक छोटंसं माझं ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगू इच्छितो. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न वाचताना थोडा व्यवस्थित वाचा. त्या ठिकाणी खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे याऐवजी खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे, कोणतं विधान बरोबर नाही, कोणतं विधान योग्य नाही किंवा अयोग्य आहे असं जास्त वेळा विचारलं गेलेलं आहे. भात पिकास फुटवे म्हणजे काय, टिलर्स येण्याच्या अवस्थेवेळी तापमान सर्वसाधारणपणे 31 डिग्री सेंटीग्रेड असावं. अंडी उत्पादनाकरिता योग्य तापमान 10 ते 16 डिग्री सेंटीग्रेड असतं. लक्षात ठेवा, अंडी उत्पादनाकरिता तापमान 10 ते 26 डिग्री सेंटीग्रेड योग्य मानलं जातं. तर फुटव्यांसाठीचे सगळ्यात महत्त्वाचं तापमान आहे ते 20 डिग्री सेंटीग्रेड ते 37.5 डिग्री सेंटीग्रेड चांगलं मानलं जातं. हे महत्त्वाचं आहे. इथं काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. भातासाठी काय तुम्हाला लक्षात ठेवायचं, तर भातासाठी कमीत कमी तापमान 10 डिग्री सेंटीग्रेड असावं, सर्वसाधारण तापमान 31 डिग्री सेंटीग्रेड असावं आणि कमाल तापमान 30 ते 38 डिग्री सेंटीग्रेड असावं. तर अंड्यांसाठी
10 ते 26 डिग्री सेंटीग्रेड तापमान चांगलं असतं. 10 ते 16 डिग्रीमध्ये उत्पादन शक्य आहे, मात्र ते चांगलं नसतं. तापमान वाढल्यास उत्पादन ऑटोमॅटिकली कमी होतं आणि अंड्यांची गुणवत्तासुद्धा कमी होते. आर्द्रता 75% जास्त असल्यास ऑटोमॅटिकली त्यावर परिणाम होतो. हे सगळे मुद्दे प्रश्न विचारला जाऊ शकतो. परत एकदा रिपीट सांगतो. भात उत्पादनासाठी कमीत कमी 10 डिग्री सेंटीग्रेड तापमान असावं. 31 डिग्री सेंटीग्रेड हे सर्वसाधारण तापमान मानलं जातं. याचं उत्तर एकही नाही आहे. 36 ते 38 डिग्री सेंटीग्रेड हे कमाल तापमान असावं. अंड्यांसाठी 10 डिग्री सेंटीग्रेड ते 26 डिग्री सेंटीग्रेड हे योग्य तापमान मानलं जातं. 10 डिग्री ते 16 डिग्रीमध्ये उत्पादन शक्य आहे. तापमान वाढलं तर अंड्यांचं उत्पादन कमी होतं, त्याची गुणवत्तासुद्धा कमी होते. आणि आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जर 75% असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ऑटोमॅटिकली याचा निगेटिव्ह परिणाम अंड्यांच्या उत्पादनावरती होतो. हे लक्षात ठेवा. 13वा प्रश्न स्पेसिफिक आहे, हा तुम्हाला पाठ करायचा आहे. भात पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागते? तर लक्षात घ्या, 20 डिग्री सेंटीग्रेड ते 37.5 डिग्री सेंटीग्रेड हे भात पिकाच्या वाढीसाठी सर्वोत्तम असं तापमान मानलं जातं. प्रश्न क्रमांक 14वा, हे तुम्हाला लॉजिकनं सोडवायचं आहे. भारतात पिकाखालील, कुरणाखालील व वनांखालील म्हणजे 3 गोष्टी आहेत. पिकांखालील क्षेत्र, कुरणाखालील क्षेत्र व वनांखालील क्षेत्र ही 57%, 4% व 22% आहे. जगाची सरासरी 11%, 26%, 31% आहे. मग पुढील आकडेवारीमध्ये कोणत्या 4 देशांच्या आहेत ते सांगा. पहिल्याचा विचार करूया आणि या पर्यायाचा सुद्धा विचार करूया. 6% पिकं, 56% कुरण आणि 14% वन. आता मला सांगा, इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुरण सगळ्यात जास्त कुठं असेल? बरोबर, कुरण कुठं कुठं असू शकतं? या सगळ्या देशांपैकी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या 2 देशांमध्ये कुरण खूप जास्त असू शकतात. इंग्लंडच्या मूव्हीज तुम्ही पाहिजे तर ऑस्ट्रेलिया खूप मोठं रिकामं आहे, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कुरण जास्त असू शकतात. तर इथं या ठिकाणी हा पहिला देश जर आपण समजा UK काउंट केलं तर UKमध्ये 6, 56, 14 म्हणजे 6% जागा पिकांखाली, 56% कुरणाखाली व 14% वनांखाली प्रॅक्टिकली शक्य वाटत नाही. त्यामुळे काय, ऑस्ट्रेलियामध्ये 6%, तिसरा पर्याय ऑस्ट्रेलिया, जापान, चीन आणि UK हा पर्याय जास्त करेक्ट वाटतो. का तर या ठिकाणी हे ऑस्ट्रेलियाचं वाटतं, हे जापानचं, हे चीनचं आणि हे चौथं UKचं. यामागचं कारण असं आहे, तर इथं लक्षात घ्या, 46% कुरण हे कुठं आहे? इंग्लंडमध्ये आहे. 56% कुरण हे ऑस्ट्रेलियामध्ये. हे 2 लॉजिक या ठिकाणी बसतात. या सोयीनं पर्याय क्रमांक 3 हा करेक्ट आहे. त्यानंतर याची ही माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या देशांची नावं आहेत. पिकांखालील जमीन, कुरणाखालील जमीन आणि वनाखालील जमीन या ठिकाणी दिलेली आहे. जगाचा विचार केल्यास जगभरामध्ये 11% जमीन ही पिकाखाली आहे, 26% कुरणाखाली आहे, वनाखाली 31% आहे. भारतामध्ये सेम प्रमाण, पिकांखाली 57%, 4% कुर्ण आणि 22% वनांखाली. मग इथं आपण जर पिकांखालील जमीन पाहितला तर ऑस्ट्रेलिया 6%, जापान 12%, चीन 10%, इंग्लंड 29% प्रमाण आहे. कुरणाखालील ऑस्ट्रेलिया 56%, जापान 2%, चीन 34%, इंग्लंड 46% प्रमाण आहे. वनाखाली ऑस्ट्रेलियामध्ये 14% आहे, जापान 67% आहे, चीन 14% आहे, तर इंग्लंड 10% आहे. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला लॉजिक लावून सोडवावा लागणार आहे. हे सगळे आकडे लक्षात ठेवणं प्रॅक्टिकली शक्य नाही. खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडीचं उत्पादन सर्वाधिक होतं? तुमच्यापैकी कुणीही जर कधीही गुजरातला गेला असेल तर लक्षात येईल, सर्वात जास्त उत्पादन हे काय होतं? गुजरातमध्ये होतं. लक्षात ठेवा, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे गुजरात आणि आंध्र प्रदेश. भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या एकूण एरंड्यांपैकी जवळपास 90% आसपास उत्पादन फक्त ही 2 राज्य घेतात आणि यामध्ये सुद्धा गुजरात राज्य हे भारतामध्ये एरंड्याच्या उत्पादनामध्ये टॉपवरती आहे. लक्षात ठेवा, दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत. भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या एकूण एरंड्यांपैकी 90% उत्पादन हे गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये होतं आणि यामध्ये गुजरात राज्य हे एरंड्याच्या उत्पादनामध्ये टॉपवरती आहे. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. नवीन टेस्ट घेऊन आपण लवकरात लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.